आज आपण मसाला तोंडली कशी करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। धनिया पावडर, गोडा मसाला आणि मिरची पावडर। कांदा घेतलाय आपण उभा चिरून, एक टोमॅटो घेतलेला आहे छोट्या साईजमध्ये, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे दही घेतलेले आहे। हे छोटे 2 चमचे दही घेतलेले आपण जे पोहे खातो त्या हिशोबाने, तो चमचा, आणि अशी ही तोंडली घेतलेली आहे। आता मी तुम्हाला ही कट करून दाखवते आपण कशी करायची ती। हे बघा, आता आपण काय करायचं, ही तोंडली आहे ना अशा प्रकारे कट करायची। ह्याचं मागचं आणि पुढचं आहे ना हे थोडंसं कट करून घ्यायचं आणि हे एकाचे 2 करायचे। हे बघा, जर लाल असेल तर ती घेऊ नका तुम्ही। ते काय होतं, ती लाल आहे ना ती पूर्ण पिकलेली असते, ती खाण्यासाठी छान नाही लागत। हे बघा, अशा प्रकारे आपण एकाचे 2 असे कट करून घेऊ। आता आपण ह्या सगळी तोंडली अशी कट करून घेऊया। आपण एकाची 2 आता व्यवस्थित कट करून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली आहे। आपण आपल्या कढईमध्ये 1 चम्मच फक्त तेल घेतलेलं आहे, ह्याला जास्त तेल लागत नाही। त्यामध्ये हा आता उभा चिरलेला कांदा टाकून घेऊया आपण। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे, त्यामध्ये आता आपण टोमॅटो ॲड करणार आहे। टोमॅटो पण आपले 2-3 सेकंद परतून घ्यायचे, म्हणजे जास्त आपल्याला पूर्ण त्याचे गाळ करायचं नाही। आणि टोमॅटो परततोय तोपर्यंतच आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर अशी फोडणीला टाकली ना तर त्याचा स्वाद खूप छान येतो, म्हणजे खायलाही छान लागते। आता ह्यामध्ये आपण काय करायचं आहे, हे आपले सुके मसाले सगळे ॲड करायचे। तुम्ही मिरची पावडरच्या ऐवजी कांदा लसूण मसाला किंवा तुमचा घरचा काळा मसाला सुद्धा ॲड करू शकता। आपण पाऊण चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ। हे आपण सगळे मसाले तेलामध्ये 2 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचे। मध्ये आपण दही टाकायचे 2 चमचे। तुम्ही दह्याच्या ऐवजी फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता। आता आपले मसाले हे दह्यामध्ये व्यवस्थित परतले गेलेले आहेत, त्यामध्ये आता आपण ही तोंडली ॲड करणार आहे। ही मसाल्यांमध्ये 2-3 सेकंद परतून घ्यायचे व्यवस्थित। आणि ह्याला शिजायला जास्त नाही, आपण ज्या वाटीमध्ये ह्या दही घेतलं होतं ह्याच वाटीच्या हिशोबाने आपण 1 वाटी फक्त पाणी ॲड करणार आहे। आता आपण हे व्यवस्थित 10 मिनिटं शिजून घेऊया। आता आपली भाजी व्यवस्थित झालेली आहे, पाणी पण व्यवस्थित आटले, आपली तोंडली पण व्यवस्थित शिजली आहे। हे बघा, एकाची 2 अशी होती आहे। आता आपण ही काढून सर्व करून घेऊया। अशा प्रकारे आपली तोंडलीची भाजी आता खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही बघू शकता ही करायलाही किती सोपी आहे, काय अवघड नाही आहे, आणि खायलाही खूप टेस्टी लागते। आणि जर तुम्ही अशी भाजी करून मुलांना डब्याला दिली ना तर मुलं आवडीने खातील। त्याबरोबर तुम्ही चपाती किंवा तांदळाची भाकरी, बाजरीची भाकरी, भात सुद्धा खाऊ शकता।